नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरमधील मॉडेल ऑक्झिलरी यावर आधारित ॲक्चुअलमध्ये परीक्षेला आलेल्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ना या कन्सेप्ट सर्व क्लिअर होऊन जातील आणि अतिशय सोप्या पद्धतीनं जे काही प्रश्न आहेत ते मी घेतलेले आहेत आणि ॲक्चुअलमध्ये TCSनं वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेले हे प्रश्न आहेत. सॉरी. जर तुम्हाला BMC साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये फी फक्त ₹500 आहे. 4 विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत प्लस ₹200चं BMC ई बुक आणि ₹200ची BMC टेस्ट सिरीज असं ₹500च्या कोर्सवर ₹400चे 2 कोर्स मोफत त्याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे एकाच कोर्समधून तुमचं BMC ई बुक होईल, व्हिडिओ होतील आणि टेस्ट सिरीज सुद्धा होऊन जातील. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी एकच मिनिट पेन घेतो मी. तर पहिला प्रश्न आहे पहा, आयडेंटिफाय द ऑप्शन विच कंप्लीट्स द सेंटेन्स करेक्टली. म्हणजे आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी कोणता शब्द वापरावा लागेल असं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर ब्लँक वी गो अँड हॅव सम आईस्क्रीम्स आफ्टर डिनर. तर या ठिकाणी पहा इथं ऑप्शन दिलेले आहेत वूड, शॅल, माईट, डू. याचं उत्तर शॅल येतं. आता तुम्ही म्हणाल वूड का नाही घेतलं, कारण वूड पण इथं येऊ शकतं. त्याचं कारण सांगतो मी. डू पण येऊ शकतं. शॅलच का घेतलं तर प्रश्नार्थक वाक्यामध्ये वी म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असेल आणि त्या वाक्याचा कर्ता वी किंवा आय असेल तर त्या वाक्याची सुरुवात ही शॅलने करायची असते. म्हणून या ठिकाणी आपण शॅल हे मॉडल ऑक्झिलरी वापरलेलं आहे. तर त्याचं लॉजिक सुद्धा तुम्हाला कळलेलं आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण परीक्षेमध्ये असेच तुमचे मार्क जातात. तर प्रश्नार्थक वाक्याचा कर्ता जर वी किंवा आय असेल तर त्या प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही कशाने झाली पाहिजे, शॅलने झाली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आणि आपल्याला दिलेलं आहे कुड यू ब्लँक मी इंग्लिश प्लीज. आता या ठिकाणी पहा ऑप्शन दिलेले आहेत अंडरस्टँड, टीच, लर्न, स्टडी. आता हा प्रश्न DMER ला आलेला आहे पहा 2023 मध्ये. आता इथं सरळ आहे की कुड यू टीच मी इंग्लिश. आता इथं कुड यू अंडरस्टँड मी इंग्लिश असं तर येणार नाही. कुड यू लर्न मी इंग्लिश असं येणार नाही. कुड यू स्टडी मी इंग्लिश असं येणार नाही. समोरच्याला विनंती केलेली आहे की कुड यू टीच मी इंग्लिश प्लीज. तू मला इंग्लिश शिकवू शकतोस का अशी ती विनंती केलेली आहे. म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागी टीच हा शब्द येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आणि आपल्याला म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा असं दिलेलं आहे. DMER हाऊसकीपरचा प्रश्न आहे आणि कॅन यू रिकामी जागा द थंडर. आता एक लक्षात ठेवा, पहिला ऑप्शन आहे हर्स, तर हर्स येणार नाही. त्याचं कारण सांगतो. जर वाक्याची सुरुवात कॅनने झालेली असेल म्हणजे मॉडेल ऑक्झिलरीने तर त्यानंतर येणारे कर्त्यानंतर येणारे जे क्रियापद आहे ना ते नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप असतं. मग इथं क्रियापदाचं पहिलं रूप आहे पण त्याला येस लागलेलं आहे म्हणून येस कधी लागत नाही. क्रियापदाचं मूळ रूप येतं. इथं हर्ड, इथं डी लागलेलं आहे म्हणजे हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे हे तर येणारच नाही. कारण मॉडेल ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच येतं. इज हेरिंग सुद्धा येणार नाही. मग येणार काय, डी हिअर. तर कॅन यू हिअर द थंडर असं ते येणार आहे. ते कायम लक्षात ठेवा की मॉडेल ऑक्झिलरी नंतर म्हणजे एखादं वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे किंवा असर्टिव्ह सेंटेन्स जरी असेल विधानार्थी वाक्य तरी मॉडेल ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच वापरायचं असतं. तर या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप हिअर हे येणार आहे. चौथा प्रश्न आहे, ए सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट ऑप्शन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचा आहे. प्रश्न आहे पहा, द स्मॉल अमाऊंट ऑफ फ्युजन फ्युएल ब्लँक टू बी हिटेड टू ह्यूज टेम्परेचर. ऑप्शन दिलेत नीड, नीड्स, नीड इन, नीडफुल. आता खूप बेसिक प्रश्न आहे पहा. इथे कर्ता कोणता आहे, फ्युजन फ्युएल. फ्युएल हे एक वचन आहे की नाही. मग एक वचन जर असेल तर क्रियापदाला आपण येस प्रत्यय लावतो सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये. जर कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाला आपण कोणता प्रत्यय लावतो, येस प्रत्यय लावतो. म्हणून या ठिकाणी नीड्स हा शब्द येणार आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे. रिकाम्या जागी काय येणार आहे,
नीड्स येणार आहे आणि त्याची कारण सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. पहा, तर बी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट हॅज अन एरर इन इट. इफ देअर इज नो एरर, चूज नो एरर. ब्लॅक, आता वाक्य काय दिले ते पहा. म्हणजे आपल्याला हे वाक्य दिलेलं आहे. या वाक्यामधील जो चुकीचा भाग आहे ना तो सांगायचा आहे आणि जर वाक्यामध्ये चुकीचं नसेल तर नो एरर हे आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि वाक्य आहे ब्लॅक होल्स कॅन हॅज पॉवरफुल इफेक्ट्स ऑन देअर सराउंडिंग. आता इथे काय चुकीचं आहे माहिती आहे का? तर हॅज हे चुकीचं आहे. कशामुळे सांगतो मी तुम्हाला नेहमी सांगितलंय की कॅन म्हणजे मॉडर्न ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. मग इथं हॅज कधीच येणार नाही. लक्षात आलंय? कॅन नंतर हॅज कधी वापरत नाही. तर तिथं आपल्याला हॅव वापरावं लागेल. हॅजच्या ऐवजी काय वापरावं लागेल? हॅव वापरावं लागेल. आणि इथं हे जे हॅव आलेलं आहे ना, हे टू हॅवचं रूप म्हणून आलेलं नाही, तर ते व्हर्ब म्हणून आलेलं आहे. आणि हॅव हे त्या व्हर्ब फॉर्म मधील क्रियापदाचं ते पहिलं रूप आहे. म्हणजे ते वाक्य असं पाहिजे, ब्लॅक होल्स कॅन हॅव पॉवरफुल इफेक्ट्स ऑन देअर सराउंडिंग. असं ते वाक्य पाहिजे. म्हणजे हॅजच्या ऐवजी काय पाहिजे? हॅव. मग चुकीचं कोणतं आहे? ए चुकीचं आहे. हॅज पॉवरफुल इफेक्ट्स हे चुकीचं आहे. या ठिकाणी पहा, पुढचा प्रश्न आहे. इथं तुम्ही जर विचार केला टीसीएस ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतं ना, ते प्रश्न कसे असतात हे तुम्हाला आता कळत असेल. वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आहे. टॉपिक एकच आहे, मॉडेल ऑक्झिलरी, परंतु प्रश्न कसे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत हे तुमच्या लक्षात येत असेल. पहा आता, इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. चूज नो इम्प्रुव्हमेंट ॲज अन आन्सर इफ द सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. म्हणजे आपल्याला एक वाक्य दिले, त्या वाक्यामधील काही भागाला अधोरेखित केलेलं आहे आणि त्यामध्ये जर काही इम्प्रुव्हमेंट करायचं असेल, म्हणजे काही चुकीचं असेल आणि ते करेक्ट करायचं असेल, तर करेक्शन काय पाहिजे ते आपल्याला ऑप्शन मधून सांगायचं आहे. आणि जर याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची गरजच नसेल, दिलेलं वाक्य बरोबरच आहे, तर नो इम्प्रुव्हमेंट असं आपलं उत्तर पाहिजे. मग आता या ठिकाणी काय दिलंय? माय पॅरेंट्स युज्ड टू एनकरेज मी टू डिवोट मोर टाइम टू स्टडी. आता इथे या ठिकाणी लक्षात ठेवा, अधोरेखित केलेलं आहे एनकरेज मी टू डिवोट. आता इथे युज्ड टू दिले. नेहमी लक्षात ठेवा, टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूपच वापरायचं असतं. हे कायम लक्षात ठेवा. जिथं जिथं वाक्यामध्ये टू असतं आणि त्यामध्ये त्या टू नंतर जर क्रियापद वापरायचं असेल तर ते नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच वापरावं लागतं. मग इथं एनकरेज्ड येणार नाही, तर काय येणार आहे? एनकरेज मी टू डिवोट असं ते इम्प्रुव्हमेंट करावं लागेल. तर ए हे त्याचं उत्तर आहे. आणि लॉजिक सुद्धा मी सांगितलेलं आहे की युज्ड टू नंतर किंवा टू नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं असतं. Find the part of the given sentence that has an error in it. If there is no error, choose no error in my opinion. You should went. आता वाक्य काय दिले? म्हणजे आपल्याला वाक्यामध्ये काही चुकीचा भाग असेल तर तो सांगायचा आहे आणि जर चुकीचा भाग नसेल तर नो एरर असं उत्तर द्यायचं आहे. वाक्य आहे पहा, इन माय ओपिनियन यू शुड वेंट फॉर हायर स्टडीज इन लंडन. म्हणजे माझ्या मते तू उच्च शिक्षणासाठी लंडनला जावं. तर याच्यामध्ये चुकीचा भाग काय माहित आहे का? शूड नंतर वेंट आले. मी परत परत तुम्हाला सांगत आहे की मॉडल ऑक्झिलरी नंतर, आता शूड हा मॉडल ऑक्झिलरी आहे, तर या मॉडल ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूपच वापरायचं आहे. इथं वेंटच्या ऐवजी काय पाहिजे माहित आहे का? गो पाहिजे. इथं चुकीचा भाग कोणता आहे? यू शुड वेंट फॉर. डी हा भाग चुकीचा आहे, कारण शूड नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. मग वेंटच्या ऐवजी क्रियापदाचं पहिलं रूप गो पाहिजे आणि मग ते वाक्य होईल, इन माय ओपिनियन यू शुड गो फॉर हायर स्टडीज इन लंडन असं ते वाक्य होईल. अजूनही बरेच प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. त्याआधी जर तुम्हाला बीएमसी ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बीएमसी ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी तसंच मुंबई शहराची माहिती, बीएमसी ॲट 1888 ही सर्व माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. पण याही पेक्षा माझं मत आहे की बीएमसी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला त्यामध्ये बीएमसी ई बुक पण मिळतं आणि बीएमसी टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मिळून जाते. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न आहे, इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजे एक वाक्य दिले, त्याच्यातील एका वाक्यातील काही भागाला अंडरलाईन केले, तर त्यामध्ये इम्प्रूव्ह करा असं सांगितलं. जर इम्प्रुव्हमेंटची गरज नसेल तर नो इम्प्रुव्हमेंट हे आपलं उत्तर पाहिजे. आणि वाक्य आहे, आय हॅड टू गॉट अप अर्ली सो आय हॅव बीन
इन अ डेज ऑल मॉर्निंग. आणि हा प्रश्न MTS ला आलेला आहे. TCS न घेतलेला पेपर आहे. तर या ठिकाणी पहा, मी तुम्हाला परत परत सांगत आहे की टू नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप पाहिजे. मग इथं टू नंतर गॉट दिलेलं आहे. गॉट हे क्रियापदाचं पहिलं रूप नाही तर क्रियापदाचं दुसरं रूप पाहिजे. मग इथं क्रियापदाचं गॉटचं पहिलं रूप काय येतं? गेट येतं. मग आय हॅड टू गेट अप म्हणजे हे असं इम्प्रुव्हमेंट होईल. गॉटच्या ऐवजी त्या ठिकाणी गेट पाहिजे. म्हणून इथं ए हे त्याचं उत्तर आहे. 9वा प्रश्न आहे, इम्प्रूव्ह द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर परत एकदा एक वाक्य दिलंय त्याला अधोरेखित केलंय. इम्प्रुव्हमेंट करायचं, इम्प्रुव्हमेंटची गरज नसेल तर नो इम्प्रुव्हमेंट उत्तर द्या. वाक्य आहे, यू विल हॅव टू ब्रेक्स हार्ड व्हेन यू गो डाऊन द हिल. आता इथे पहा, परत आता हे तर तुमच्या लक्षात आलं असेल, टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप पाहिजे. पण इथं क्रियापदाला येस लावलेलं आहे तर असं होणार नाही. मग इम्प्रुव्हमेंट काय पाहिजे? येस काढून टाकायचं आणि ब्रेक हार्डली असं ते इम्प्रुव्हमेंट होईल. तर बी हे त्याचं उत्तर येईल की टू नंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. त्याला एस, ईएस, ईडी असं काही लागत नाही. असं ते इम्प्रुव्हमेंट आहे. 10वा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आणि आय वुड ब्लँक गो हंग्री दॅन इट एनी जंक फूड. तर त्याच्यामध्ये ऑप्शन मध्ये काय काय ते आपण पाहूया. तर या ठिकाणी पहा, ऑप्शन दिले फेअरली, रॅदर, क्वाईट, स्टील. याचं उत्तर रॅदर येईल. त्याचं कारण असं आहे की वुड रॅदर असा एक फ्रेजच आहे पहा, वुड रॅदर. त्यामुळं बी हे त्याचं उत्तर येईल. हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला BMC साठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC टेस्ट सिरीज विकत घ्या. पण BMC रेकॉर्डेड प्रोडक्ट घेतला तर त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण मिळेल आणि BMC ई बुक सुद्धा मिळून जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडल्यास सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.